ना निलेश श्रावण बाळ कोण आहे सांगायचं बा ओम नमः शिवाय कृष्णासारखी ऍक्टिंग चालली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो आज वीकेंड असल्यामुळे आम्ही निघालो बाहेर अशा ठिकाणी जिथे मला खूप दिवसांपासून जायचं होतं आणि मी ऑलरेडी तिथं गेलेली आहे एकदा आणि मला खूप आवडलं होतं ते. सो जवळच आहे म्हणजे तरी 2 तास लागतील इथून, पण मला ती प्लेस खूप आवडलेली कारण रुहीच्या दृष्टीने पण ती खूप जास्त छान आहे. कारण मुलं तिथे खूप जास्त एन्जॉय करू शकतात अशी ती प्लेस आहे. कुठे काय ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आम्ही कुठे जातो आहे, काय करतो आहे दिवसभर हे सगळं तुमच्यासोबत सगळं शेअर करेलच. आणि रुही मस्त रेडी झाली आहे बा. काय करते बाळा? तू टोपीवाला झाली का? बाय कुठे चालली तू? बोटिंगला. हो तिला थोडी आयडिया दिली आहे मी, त्याच्यामुळे तिला माहिती आहे. चला. सो मी रुहीसोबत म्हणजे निघताना सोबत एक पराठा घेतला आहे, त्याच्यानंतर एक घेतला आहे बनाना इमर्जन्सी म्हणून सोबत राहू दिलं आहे आणि थोडंसं अजून एक फ्रूट म्हणजे जे तिला पाहिजे ते ती खाऊ शकते म्हणून अशी सोबत तयारी करून घेतली आहे. तर तिथे गेल्यावर तिला जे आवडेल ते ती खाऊ शकते. यो कर यो यो असा यो माझा हा हात. साधारण 1.5-2 तासात आम्ही तिथे पोहोचलो आणि गर्दी भरपूर होती. अगदी लाईन बाहेरपर्यंत होती जी की तुम्ही बघू शकता. आणि पुढेही पहिले एवढी याला गर्दी नव्हती पण आता गर्दी वाढली. कुठे आलो आपण? कुठे आलोय? बोटिंगला. सो मला वाटतं हे बघून सगळ्यांना आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत, कारण की आता हे बऱ्यापैकी फेमस प्लेस झालेली आहे. हाडशी प्लेस आहे ही. तर इथे संत दर्शन म्हणून आहे जे मी आता येताना दाखवलं. आणि आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा पावसाळा होता तर खूपच छान अजून व्ह्यू होता आणि तेव्हा गर्दी कमी होती कारण एवढं तेव्हा फेमस नव्हतं. मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असेल आम्हाला येऊन पण आता बऱ्यापैकी गर्दी वाढली आहे, भरपूर गर्दी आहे. आणि जे आम्हाला वाटलं तर थंडी असेल पण थंडी नाही आहे, भरपूर ऊन लागतं आहे. आणि बोटिंग वगैरे तर चालू आहे. तेव्हा ॲडव्हेंचर पार्क वगैरे बंद होतं, आता तर चालू आहे. बघू पुढं काय करतं. आधी आम्ही मंदिरात जाऊन येतो आणि मग पुढे काय काय कसं ते बघाच. प्लॅन तर पहिले मंदिरात जायचाच होता पण रुहीला तिथं ॲडव्हेंचर राईड्स वगैरे काय काय दिसलं आणि मग तिने तिथे जायचं हट्ट केला म्हणून मग आम्ही पहिले तेव्हा पावसाळ्यात हे बंद होतं, आता चालू आहे. काय म्हणायचं? हां मंकी बनलं, मंकी बसलंय झाडावर. आतमध्ये हे ॲडव्हेंचर पार्क भरपूर मोठं आहे आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज तिथे आहे. एंट्री फी बिलकुल नाही आहे. वेगवेगळ्या राईड्सच्या वेगवेगळ्या फीज आहेत ज्या की अशा आहेत. हे नवीनच आहे. भरपूर मोठं आहे ना हे. वर चढायली सोबत आम्ही पण 1-2 राईड केल्या. सो मजा आली ते सगळं करताना. मग आता पडले पप्पी लगे बघ. माऊ लगे बघायला आली बघ.
कोण आहेत? स्वामी आजोबा आणि नीट बघ कोण आहेत, जवळून बघ कोण आहेत. हा इथेच बड्डे करायचं तुझा. अच्छा पप्पांना सांगा मग तू. ए मिशी आणि हे आहे मंदिर. सो हे खूप म्हणजे इव्हिनिंगच्या टाइमला तर अजून खूप सुंदर दिसतं, कारण की मागचं बॅकग्राऊंड डोंगरात आणि हे मंदिराचं खूप सुंदर दिसतं. मी जवळून पण दाखवेलच. आणि रुई तर काय सगळीकडे पळत सुटली आहे इकडे तिकडे. हा चला बघू. वा वा बघतमध्येच बसायचं होतं. डकवर बसली का होतो बघ. डकवर बसलीस तू. असं काय एकदम सिरियस तोंड आहे का? हस की. काय हो नाही. अच्छा झिपलाईन आहे ना तिकडं. कोण आहे बघ मनू. खरे खरे डक हे बघ. रिअल डक आणि खोटे डक शेजारी शेजारी. कौन आ गया? कौन पीछे पीछे आ रहा है? कौन आ रहा है? ड्रैगन आ रहा है क्या? काय आहे का? मला पण तसं वाटत आहे. काय? ते माणूस वाहून गेलाय. अच्छा वाहून गेलाय माणूस. ते खांब धरून उभारलाय बहुतेक. हा पाण्यात येत आहेत बघ ते दोन. पाणी प्यायला येत आहेत. ये पाणी प्यायला आले बघ. मला पाण्यात आले. पुढे तुमच्या अंगावर जाईन की. सगळे यायला लागले पाणी प्यायला. छोटा एक कमळ आलेलं दिसतंय ना बघ. हे बघ काय म्हणू हे. हा काय? कृष्ण कशावर बसलाय? कोणता साप? कालिया. करेक्ट. कालियावर बसलाय. डान्स करतोय. कृष्णासारखी ऍक्टिंग चालली. पाय वर करून. अच्छा सत्यसाई बाबांचं आहे बघ. माऊ इथून आलतो ना आपण बोटिंग मधनं. जाऊन आलो ना आपण. चला 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 इकडे इकडे जायचे. इकडे जय करायचं.
इथं येण्यासाठी पूर्ण दिवस पाहिजे. एवढ्या सगळ्या प्लेसेस, म्हणजे एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, मंदिर, बोटिंग, संत दर्शन पण आहे. पण संत दर्शन आम्ही लास्ट टाइम पण केलं होतं. सो बघू, जर वेळ मिळाला तर परत जाऊ, नाहीतर मग जर वेळ जास्त झाला, कारण की इव्हिनिंग आजकाल लवकर अंधार पडतो, त्यामुळे ते पुढच्या वेळेस करू किंवा बघू नंतर कधी पण ते असं काही नाही की केलेलं असल्यामुळे. आणि रोहिणी पण आधी बघितलेलं आहे, त्यामुळे बघू जसं होईल तसं. रुही 1 मिनिट शांत बसत नाही, त्याच्यामुळे तिकडं पळावं लागते मागे मागे. हा, तू कोण आहे? हा, कोण आहे तू? साधू भाऊ आहे. अच्छा. मग ऐक ना, मग साधू भाऊ सारखी तरी ऍक्टिंग कर. साधू भाऊ काय करतात? काय काय? हा घ्या. हा, तुम्ही करा, साधू बुवा बना. ओम ओम नमः शिवाय. काय गुदगुली कोण करत? अच्छा, हनुमान कसं साधू बुवाला गुदगुली करत तसं करू का? हा, किती 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 किती. मग साधू बुवा काय म्हणतात? मी तुला शिक्षा करतो. करेक्ट. हा, आईचा वडापाव आला. पप्पाची तर भजी आहे. मिरची नको मला, मिरची नको. हा, बस तुला मी नाही खाल्लं. आता मॅगी खाऊ करून थांब. इतकं सुंदर झालंय हे. आणि हे लाईट, म्हणजे थोडा अंधार पडल्यावर त्यांनी लाईट्स लावले आणि खूप सुंदर दिसते. पावसासाठी बरं आहे, पण इथं आपण पाऊस असल्यामुळे शेड खाली थांबलो होतो ना तेव्हा. आणि समोर संत दर्शन. गणपतीचं मंदिर हे पण भरपूर मोठं आहे आतमध्ये. मला जमलं तर मी मागच्या वेळेसच्या थोड्याशा क्लिप्स ऍड करेल. ते छान आहे बघायला, बघण्यासारखं आहे. किती छान दिसतात साईबाबा बघ. तिथून निघालो आणि मग आम्ही गेलो बाहेर जेवायला. बघ माझी मासवडी थाळी. आणि माऊली काय घेतलंय? लिंबू. गोपाची खेकडा सोलकढी आहे बघ माझी, आज तुला आवडते. सो आता आम्ही जेवण करूनच आलोय घरी. बऱ्यापैकी पूर्ण दिवस जातो जसं की मी म्हटलं. आणि अजून एक होतं संत दर्शन, जे मी सांगितलं की आम्ही नाही गेलो कारण आम्हाला उशीर झाला होता. तर ते पण एक छान प्लेस आहे. लहान मुलं असतील, लहान मुलं जरी नसतील तरी पण हे वन डे पिकनिक म्हणून छान ठिकाण आहे. सो तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता. गुगल मॅपवर तुम्ही जर हडशी टेम्पल टाकलं तर ते लगेच येऊन जातं. सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं ऐकपण आणि बाईपण दोन्ही एन्जॉय करा. बाय. आपण डान्स लावायचा एन्जॉय करा. संत दर्शनमध्ये आत असं काही सगळं आहे. त्याच्यामध्ये जवळ 1 ते 2 तास आरामात जातो. तर तुम्ही गेले तर नक्की हे विजिट करा. श्रावण बाळ रिअल वाटावं असं छान केलंय त्यांनी सगळं. ते बांबूचं सुरू आहे, पानांचं झालं आता बांबू. बाल हट्ट जनाबाई. असं लाईट लावलंय त्याच्यावर. ज्ञानेश्वर महाराज. अशा पातळ्या भेटून बाहेर येऊ शकत नाही असा मी सावत्याच्या हृदयात सामावलेलो सावत्या असं
आहे तो श्रीकृष्ण बघ. आणि ते दोन ते सगळे छोट्या मुलांचे संत आहेत. हे मॉडर्न संत. मस्त.